हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, खूप अगदी मजेत आणि तुमच्या घरी खूप व्यवस्थित आहात. सो फायनली आजचा व्हिडिओ खूप साऱ्या रिकमेंडेशन आलेले आहेत मला की सुची दीदी तू कशी आहेस, काय आहेस आणि एवढ्या लवकर तुझं चॅनल मॉनिटाईज झालंय. म्हणजे लिटरली हार्डली मला वाटतं 4.5 मंथमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि गाईज मी तुम्हाला त्या सगळ्या टिप्स देणार आहे की मी माझं चॅनल मॉनिटाईज कसं केलं, काय केलं, कोणत्या गोष्टी होत्या ज्या मला फेस कराव्या लागल्या आणि तुम्ही याच्यातून काय फीडबॅक घ्याल. आणि एक आपलं जे शस्त्र आहे म्हणजे फायनल मास्टर स्ट्रोक जो म्हणतात ना, तो मी सगळ्यात लास्टला सांगणार आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. म्हणजे खूप सारे टेक गुरु, टेक ब्ला 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 खूप साऱ्या टेक्नॉलॉजीचे यूट्यूबर्सचे तुम्ही व्हिडिओज बघितलेले असतील. पण गाईज एक गोष्ट, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट नक्की सांगेल की तुम्ही हा विचार केलेला आहे का की जे टेक लोक आहेत आपल्याला ना लिटरली ते वेड्यात काढतात. त्याचं कारण असं की तुम्ही या गोष्टीचा विचार केलेला आहे का की ते लोक जे तुम्हाला असं करा, असं थंबनेल बनवा, असं टायटल बनवा, असा व्हिडिओ एडिट करा, हे मोबाईल वापरा, हे ॲप वापरा, हे की फीचर्स वापरा, हे टॅग वापरा, हे सगळ्या गोष्टी सांगतात. पण मग त्यांचे व्हिडिओ मिलियन्समध्ये 10 मिलियन्स 50 मिलियन्स म्हणजे कॅरी मिनाटी वगैरे अशा साऱ्या लोकांसारखे व्हिडिओ का नसतात त्यांच्यावरती एवढे रिच का येत नाही, त्यांच्यावरती एवढी एंगेजमेंट का येत नाही, त्यांच्यावरती एवढे व्हिडिओज त्यांचे पण जर खरंच ते जे लोक त्या गोष्टी सांगतायत त्या गोष्टी जर अगदीच बरोबर असतील तर तुम्ही हा विचार करा की मग त्यांच्या व्हिडिओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज का येत नाहीयेत. सो या सगळ्या गोष्टींचा जो मी स्टडी केलेला आहे ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यापाशी आज ओपन करणार आहे. आणि मी तुम्हाला माझ्या लिटरली चॅनलवरती YT स्टुडिओमध्ये देखील घेऊन जाईल आणि मी तुम्हाला सांगेल की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत आणि बिगिनर यूट्यूबर म्हणून आपण काय गोष्टी चुकीच्या करतो. सो अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आधी आपण पार्ट ए मध्ये बघूयात. म्हणजे मी असं खूप सारे व्हिडिओज नाही बनवणार आहे. पार्ट ए मध्ये आपण बघूयात. हा व्हिडिओ शूट करते तो मी पार्ट ए आहे. पार्ट ए मध्ये बघूयात की मॉनिटायझेशनसाठी काय पाहिजे. म्हणजे फायनल अँड फायनल फक्त मॉनिटायझेशन चॅनल होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीवरती काम करायचे आणि मी नंतर टिप्स पण देणार आहे. तो आपला सेकंड व्हिडिओ येईल किंवा पार्ट बी येईल. ओके, चला तर मग वेळ न दवडता मी तुम्हाला लिटरली माझ्या मोबाईलमध्ये दाखवते की मी असं वेगळं काय केलं. गाईज मी तुम्हाला दाखवते की मी असं वेगळं काय केलं. आणि हो, म्हणजे मी जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन केलं मी तुम्हाला सांगते की माझ्याकडं हा जो मोबाईल आहे तो V29 Pro हा जो मोबाईल आहे तो V29 Pro आहे. आणि लोक म्हणतात की खूप सारा कॅमेरा लागतो, एकदम आयफोनच लागतो, असं तामझाम लागतो, हे माईक ते माईक. आत्ता जो मी शूट करते ना हा व्हिडिओ तो फक्त मोबाईलवरती शूट करते. मी एक पण माईक वापरलेला नाहीये, मी कॅमेरा वापरलेला नाहीये. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की माझे जे घरातलं डेकोरेशन आहे ना, नॉर्मली 2 कुंड्या ठेवलेल्या आहेत ते पण रिकामे कसं दिसतंय म्हणून. सो मेन इम्पॉर्टंट आहे तुमचा कॉन्टेंट. तर मी तुम्हाला दाखवतेय की काय कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं म्हणजे खूप सारं मला असं वाटायचं की अरे एवढं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लोक येत आहेत, आपण का मागे पडतोय, आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे जॉब तर सुरू आहेच आपला, सिक्युरिटी तर आहेच आपल्याला, पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर आपण वेगळं करण्यासाठी माझ्याकडं रॉटविलर डॉग होता, आहे माझ्याकडं आणि ती लाडो. आणि मी म्हटलं की ठीक आहे, लोकांना आवडतं ना द रॉट बघण्यासाठी. सो आपण बघूयात की मग ते चॅनल ओपन करून बघू की तो कसा माझ्याशी फ्रँक आहे, मी कशी त्या डॉगशी फ्रँक आहे, या गोष्टी बघूयात म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं होतं. सो गाईज पॉईंट बी नोटेड की बरेचसे यूट्यूबर तुम्हाला सांगतात की तुमचं निश फिक्स पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला जो टॉप कॉन्टेंट आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. असं काहीही नाही. आजकाल तुम्ही बघतात ना, कोरियन लोक बघतात, चायनीज लोक बघतात, ज्या लोकांना
भाषा देखील समजत नाही ते लोक सुद्धा व्हिडिओज बघतात फक्त एंटरटेनमेंटसाठी. आणि लोकांना खरंच गाईज हीच गोष्ट पाहिजे. मी तुम्हाला दाखवते आपल्या YT स्टुडिओमध्ये की माझा तो एक व्हिडिओ व्हायरल गेलेला, हा जो एक व्हिडिओ आहे, मी माझ्या त्या व्हायरल व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल. मी तुम्हाला तेही सांगेल की मी काय बरोबर केलं, तुम्ही काय केलं पाहिजे आणि माझ्याकडून ही गोष्ट बरोबर कशी घडून आली हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, हे हिचं रोजचं नाटक सुरू असतंय. मी आधी ठरवलं होतं की माझं कॉन्टेंट पूर्ण मराठीमध्ये करायचा. मग नंतर असं समजलं की अरे मराठीमध्ये चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आणि हिंदीमध्ये लोक खूप सारे पटापट कारण ऑल इंडियामध्ये खूप जास्त हिंदी समजली जाते, हिंदी बोलली जाते. तर मी असं ठरवलं की मग आपण हिंदीमध्ये बनवू. मग परत मी शिफ्ट केलं मराठीमध्ये की अरे मला म्हणजे मी हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवू शकते पण लाईफ टाईमसाठी नाही बनवू शकत, हे मला रिअलाईज झालं. त्याच्यामुळं मी शिफ्ट होऊन माझ्या मराठी कॉन्टेंटवरती आले. सो गाईज हे बघा, मी तुम्हाला दाखवते, हे हिचं रोजचं नाटक सुरू असते. हे दिसते, मी फ्रंट कॅमेऱ्यानं बघतेय, तुम्ही हे नंतर बघू शकता. हे हिचं रोजचं नाटक सुरू असते. हा एकच व्हिडिओ आहे फक्त, म्हणजे मी इथं स्क्रीन देखील लावते तुम्हाला या गोष्टीची. हे फक्त एकच माझा व्हिडिओ आहे जो की गेल्या दिवाळीमध्ये मी सहज माझी फ्रेंड आली होती माझ्याकडे आणि मला असं सवय की माझा डॉग आहे तो माझ्या अंगाखांद्यावर खेळत असतो नेहमीच. तर मी नेहमी विषय असा होतो की ती माझ्या अंगाखांद्यावर खेळत असताना ती माझ्याशी कशी कनेक्ट करते, काय कनेक्ट करते, या गोष्टीवरती मी फक्त एक व्हिडिओ बनवलेला होता. आणि हा जो व्हायरल गेलेला माझा यूट्यूबचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फक्त माझा यूट्यूबमधला 5वा व्हिडिओ आहे. त्याच्या आधी फक्त मी ना एक व्हिडिओ फक्त बघितला होता की एडिटिंग कसं करायचं, यूट्यूबवरती चॅनल कसं बनवायचं. हे मी चॅनल बनवून टाकलं आणि त्याच्यानंतर स्टार्ट झाली माझी यूट्यूब जर्नी. आणि त्यानंतर फर्स्ट व्हिडिओ, हे हिचं रोजचं नाटक सुरू असतंय, हा फक्त एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. मी तुम्हाला दाखवते गाईज, टोटल त्या व्हिडिओचे व्ह्यूज दाखवतेय. आत्तापर्यंत पूर्ण लाईफ टाईममध्ये त्या व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत. हे बघा, सजेस्टेड व्हिडिओमध्ये एवढे गेलेले आहेत आणि टोटल व्हिडिओला व्ह्यूज आलेले आहेत आपल्याकडं 3,93,955 एवढे व्ह्यूज त्याला आलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवतेय की एका व्हिडिओचा वॉच टाइम किती झालेला आहे. हे बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, 6,431.8 एवढ्या आवर्सचा वॉच टाइम झालेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट ऐका तुम्ही, ती म्हणजे बघा, सबस्क्रायबर्स पूर्ण लाईफ टाईममध्ये त्या एका व्हिडिओनी सबस्क्रायबर्स किती झालेले आहेत हे इथं दिसतंय. 781 सबस्क्रायबर्स एका व्हिडिओनं माझे झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगू, हे सिंपल, मी फक्त हेडलाईन सिंपल दिलेली होती, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये. बघायला गेलं ना तर काहीच नाहीये. म्हणजे हे हिचं रोजचं नाटक सुरू असतं. विजिबिलिटी ऑन शॉर्ट बॉय, हे शॉर्ट बॉय करून दाखवत, मोस्ट व्ह्यूड. आणि हे बघा, हे हिचं रोजचं पहिला जो व्हिडिओ आहे ना, हे हिचं रोजचं नाटक सुरू असते, त्याला एवढे व्ह्यूज गेलेले आहेत. तुम्ही थंबनेल बघू शकताय गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाडू. म्हणजे आपलं व्हिडिओ आपण जेव्हा YT स्टुडिओमध्ये टाकतो ना आणि आपल्याकडे 4 थंबनेल सजेशनमध्ये येतात, त्याच्यातलं फक्त मी उचलून टाकलेलं होतं. आत्तापर्यंत 1 इयर झालेले आहेत त्या व्हिडिओला. हे बघा, आणि सिंपल, तुम्ही जर व्हिडिओ ओपन केला ना, तर तुम्ही ओपन केल्यानंतर व्हिडिओ देखील बघा तुम्ही, तर काही नाही, फक्त ती माझ्याशी इंटरॅक्ट कशी करतीये, मी फक्त एवढं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं. आणि जे टायटल्स होते ना, ते कुणाला समजू नये, कधी समजू नये म्हणून मी ती काय मनातून बोलत असेल असं थोडंसं ॲनिमेटेड एडिटिंग मी केलेलं होतं. सिंपल, म्हणजे तुम्ही जर VN ॲप्लिकेशन घेतलं, कुठलाही एक यूट्यूबवरती सर्च केलं की हाऊ टू एडिट व्हिडिओ फॉर यूट्यूब चॅनल, असं जरी सिंपल सर्च केलं, जो व्हिडिओ येईल तो तुम्ही अपलोड केला, त्याच्यावरती तुम्ही एडिटिंग शिकलात, एका व्हिडिओवरती एडिटिंग शिकलात फक्त. आणि तुम्ही सिंपल व्हिडिओ, सुरुवात अशीच होते गाईज. म्हणजे टेकवाल्यांचे जे व्हिडिओज असतात ना, बॅकग्राऊंडमध्ये वेगळ्या लाईट, फ्रंटमध्ये वेगळ्या, इकडं वेगळा फोकस, तिकडं वेगळा फोकस, पुढे एवढा मोठा कॅमेरा, त्याचा हातभर त्याचे लेन्स, असला तामझाम आपल्याला सुरुवातीला करायचा नाही. तर मी फक्त सिंपल मोबाईल शूट,
सिंपल माझ्या विवोच्या मोबाईलवरती 4K सुद्धा त्याचा कॅमेरा नाही आहे गाईज. एवढ्या सिंपल मी व्हिडिओ एडिट केलेला, व्हिडिओ शूट केलेला होता आणि अपलोड केला. आणि सिंपल, आजकाल लोकांना हीच तर सिम्प्लिसिटी आवडती आहे गाईज. तर सो माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तेवढा बघा, यूट्यूब चॅनल तुमचं मॉनिटायझेशन होण्यासाठी तुम्हाला हवंच काय आहे, काय हवंय? खूप काही जास्त गोष्ट नाहीये. फक्त हवे तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स. ते सबस्क्रायबर्स जेव्हा वॉच टाइम कंटिन्यू होतो ना, तेव्हा ते सबस्क्रायबर्स तुमच्याकडे आपोआप येत राहतात. पण पाहिजे तुमच्याकडे तो एक मास्टर स्ट्रोक तुमचा व्हिडिओ. आणि तोपर्यंत तुम्हाला थकायचं नाहीये, तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाहीये, तोपर्यंत तुम्हाला बिलकुल तुमच्या माइंडला डायव्हर्ट करायचं नाहीये. रोज व्हिडिओ बनवायचा, रोज. हे जे सांगतात ना महिन्यातले 4 व्हिडिओ बनवा, रोज हे करा ते करा, अरे विचार करा, त्यांचे चॅनल ग्रो झालेले आहेत, ते ऑलरेडी एका टॉप मोमेंटला पोहोचलेले आहेत. तुमची सुरुवात आहे, तुम्हाला रोज मेहनत करावी लागेल. त्याच्यामुळं विदाउट वेस्टिंग एनी टाइम तुम्ही तुमचं स्टार्ट करा यूट्यूब. तुम्ही तुमचं एडिटिंग शिका. तुम्ही असं डिमोटिवेट होऊ नका की अरे हे काय झालं, मला तर येतच नाहीये, हिचे व्हिडिओ एवढे छान बनतात, त्याचे व्हिडिओ एवढे छान बनतायत आणि मी कुठं मागे राहतीये, मला तर येत नाहीये. जसे येतात ना तसे व्हिडिओ एडिट करा, व्हिडिओ शूट करा, तुमचा कॉन्टेंट रिअल राहू द्या. आणि ऑडिओची वाईज आजकाल लोक तुमचं कॉन्टेंट काय आहे त्याच्यावरती ऑडिओ वाईज देखील डिसमिस होऊ शकतं, म्हणजे सबसाईड होऊ शकतं की ठीक आहे बाबा ऑडिओ वाईज आहे ना सो अँड सो, ठीक आहे चालेल. माझ्या व्हिडिओमध्ये बघा गाईज, तुम्ही ओपन करून जर तुम्ही हेडफोन घालून तो व्हिडिओ बघितला ना, मी सिंपल मोबाईलने व्हिडिओ बनवलेला आहे. कुठं ते बोयाचा माईक चिटकवलेला नाहीये, कुठं ते रोडचा माईक चिटकवलेला नाही, काही नाही. सिंपल व्हिडिओ बनवला. आणि जेवढं तुमचं यूट्यूब चॅनल, जेवढं तुमच्या ॲक्सेसरीज सिंपल ठेवाल, हँडी ठेवाल, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त पर्पज तुमच्यासाठी एकच आहे की गाईज, मी जर करू शकते ना, लिटरली तुम्ही तर म्हणजे 2-3 मिलियन तर असेच तुमचे होऊन जातील. आणि बेस्ट ऑफ लक. त्यासाठी अगदी मनापासून व्हिडिओ बनवा, जे मनात येते ते व्हिडिओ बनवा. हेजिटेशन करू नका, लाज वाटू देऊ नका, गिल्टी फील होऊ देऊ नका, स्वतःला डिमोटिवेट करू नका की बघू करू, अरे माझ्याकडं टाईमच नाहीये, काय नाही. तुम्हाला सांगू, आज जर तुम्ही लिटरली दिवसाचा 1 तास जरी काढला ना, हे लोक जेवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पैसे कमवतात ना, ते रियालिटीमध्ये तुम्हाला सांगत नाहीयेत की पैसे किती कमवतात. मी त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवते. नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असेल की माझ्या मॉनिटायझेशन झाल्यानंतर किती पैसे आले, मी तेही तुम्हाला दाखवेल. अगदी माझ्या मोबाईलवरती लोक म्हणतात की एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले, आम्ही सांगू शकत नाही, किंवा तुम्ही हे घेऊ शकता, एवढी शॉपिंग करू शकता, एवढे पैसे माझ्याकडे आले. मी माझ्या YT स्टुडिओमध्ये नेऊन तुम्हाला दाखवेल की पैसे किती येतात आणि काय येतात. तुमची फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. आणि गाईज, तुम्हाला असं वाटत असेल ना, आता तर खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत, सगळे कंटेंट आलेले, आपल्याला किती करोड आबादी आहे, आपल्याला देणं घेणं नाही लोकांशी, आपल्याला फक्त आपले 1000 सुरुवातीला पकडायचे आहेत, बास, काहीच देणं घेणं नाही. आणि यानंतरच आणखीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल की कोणत्या टिप्स आहेत बिगिनर्ससाठी, कोणत्या टिप्स आहेत ज्या की फॉलो करायला पाहिजेत. त्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला माझ्या जेवढ्या नोटबुकमधल्या टिप्स आहेत, या माझ्या मोबाईलमध्ये जेवढे मी पॉईंट्स काढलेले आहेत ना, तेवढे मी एक एक पॉईंट तुमच्यापाशी ठेवेल आणि एक एक पॉईंट तो सॉल्व्ह कसा करायचा ते सगळ्या गोष्टी सांगेल. सो व्हिडिओ खूप लॉंग होत आहे आणि आय होप सो तुम्हाला खूप छान मोटिवेशन माझ्याकडून थोडंफार तरी भेटलेलं असेल. या गोष्टीवरती आपला व्हिडिओ मी एंड करते. आणि तुमच्या ढेर साऱ्या कमेंट मला कळू द्या की तुमचे कोणते कोणते चॅनल्स आहेत, आपण कोलॅब करू. तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगा की कोणते प्रॉब्लेम येत आहेत, कोणते नाही आहेत. मी ते देखील तुमच्याकडे घेऊन तुमचे सॉल्व्ह करून देईल प्रॉब्लेम. कारण मला असं वाटतं की मी जे फेस केलं आहे ते नवीन बिगिनरनी, माझ्या ताई, दीदी, सर, दादा, भैया यांनी फेस करू नये. सो उठा, तयार व्हा, मस्त छान ड्रेस घाला, जे आहे ते बॅकग्राऊंड ठेवा, मोबाईल समोर ठेवा आणि सुंदर व्हिडिओ बनवण्यासाठी स्टार्ट करा गाईज. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. माझ्यापेक्षा पण खूप 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 छान तुमचं चॅनल ग्रो करो, प्रगती करो आणि त्या एका व्हिडिओची वाट बघण्यासाठी तयार व्हा गाईज. जो की मला मास्टर स्ट्रोक भेटला होता माझ्या फक्त 5व्या व्हिडिओमध्ये. कदाचित तो तुमचा फर्स्ट व्हिडिओ देखील असू शकतो. सो मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलसाठी. अँड माझ्याकडून थोडी जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडलेली असेल तर नक्कीच माझ्या सूची
फ्लाय विथ सुची या चॅनलला सबस्क्राईब करा अँड शेअर करा तुमच्या खूप साऱ्या मित्रांकडे, मैत्रिणींकडे, अगदीच तुमच्या नजदीक असलेल्या लोकांकडे जे की सुरुवात करू इच्छित आहेत, स्ट्रगल करू इच्छित आहेत. आणि मला कमेंटमध्ये सांगा की कोणते प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील, काय काय माहिती माझ्याकडून आवडेल. आणि थँक्यू सो मच फॉर दिस लवली व्हिडिओ. बाय बाय.